नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या KTHM महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागामार्फत प्रथम वर्ष कला या वर्गाच्या भारतीय आर्थिक पर्यावरण या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर संदीप टिळे आपले सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय आर्थिक पर्यावरण या विषयाच्या प्रकरण 2 मधील भारतीय कृषी क्षेत्रासमोरील आव्हाने यांचा आपण विचार करतो आहोत। आतापर्यंत आपण वेगवेगळ्या आव्हानांचा या ठिकाणी विचार केला। आजच्या लेक्चरला आपण भारतीय कृषी क्षेत्रासमोरील आव्हानांचा विचार करताना विक्री व्यवस्थेतील अडथळे आणि त्यावरच्या उपाययोजना कोणकोणत्या करता येतील याचा विचार करणार आहोत। आणि म्हणून शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतील सुधारणा किंवा उपाययोजना यांचा सविस्तरपणे विचार या ठिकाणी आपण करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय शेतीसमोरील आव्हानांचा विचार करत असताना सर्वप्रथम आपण शेतीची उत्पादकता कमी का आहे त्याची कारण आणि इतर देशांच्या तुलनेने भारतीय शेतीची उत्पादकता किती आहे याचा सविस्तरपणे विचार केला। त्यानंतर शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करता येतील त्या सर्व उपाययोजनांचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे। त्यानंतर ग्रामीण पतपुरवठा या विभागामध्ये आपण ग्रामीण पतपुरवठ्याचे स्रोत आणि सहकारी बँका ज्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पतपुरवठा करतात त्या सहकारी पतपुरवठ्याचं ही मूल्यमापन या विभागामध्ये आपण केलेलं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण शेतमालाची विक्री व्यवस्था या आव्हानाचा विचार केला। देशाच्या शेतमाल विक्री व्यवस्थेत वेगवेगळ्या प्रकारची अडथळे आहेत। त्या कोणकोणती अडथळे आहेत त्या सर्व अडथळ्यांचाही विचार आपण केलेला आहे। ही अडथळे दूर करणं हे भारतीय शेतीसमोरचं एक आव्हान आहे आणि त्या आव्हानाचा मागच्या लेक्चरला आपण हा विचार केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण भारतीय शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतील अडथळे दूर करण्यासाठी शासकीय किंवा निमशासकीय स्तरावर ज्या ज्या उपाययोजना केलेल्या आहेत, सुधारणा केल्या गेलेल्या आहेत त्या उपाययोजना किंवा सुधारणांचा आज विचार करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, शेतमालाची विक्री व्यवस्था ही शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो। कारण शेतमालाचं उत्पादन झाल्यानंतर त्याची विक्री करणं हाच त्या उत्पादनाचा अंतिम हेतू असतो आणि त्या विक्री व्यवस्थेमध्ये जर सुरळीतपणे सहजरित्या अत्यंत अल्प दरात जर त्याला त्याच्या शेतमालाची विक्री करणं जर शक्य झालं तर शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात फायदा होतो, आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्याला फायदा होतो। आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतील अडथळ्यांचा विचार केला। मध्यस्थांची मोठी साखळी आहे। शेतमालाची विक्री करताना शेतकरी ते ग्राहक या दरम्यान मोठा व्यापारी, छोटा व्यापारी, बाजारपेठेतला व्यापारी, दलाल, हमाल, मापारी, व्यापारी असे जे काही छोटे छोटे मध्यस्थ आहेत हे सर्व मध्यस्थ पुन्हा शहरी किंवा औद्योगिक क्षेत्रातील छोटा व्यापारी, मोठा व्यापारी, किरकोळ विक्रेते, गहू विक्रेते अशा असंख्य किंवा अनेक मध्यस्थांची संख्या सातत्याने वाढते आहे। याचा परिणाम असा होतो की शेतकऱ्यालाही त्याचा शेतमाल अल्प किमतीत विकावा लागतो, ग्राहकाला मात्र मोठ्या किमतीत, जास्त किमतीला शेतमाल हा खरेदी करावा लागतो। सर्वाधिक फायदा या मध्यस्थांनाच होतो। या संदर्भात आपण मागच्या लेक्चरला विचार केला। त्यानंतर प्रतवारी आणि प्रमाणीकरणाचा अभाव याचाही विचार आपण मागच्या लेक्चरला केलेला आहे। प्रतवारी केली जात नाही, प्रमाणीकरण केलं जात नाही, प्रमाणित वजनमापनचा अभाव आहे याचाही आपण मागच्या लेक्चरला विचार केला। शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतला आणखी एक अडथळा तो म्हणजे साठवणूक सुविधांचा अभाव। शेतमालाची साठवणूक करण्यासाठी दर्जेदार साठवणूक सुविधा उपलब्ध नाहीत। ज्या काही उपलब्ध आहेत त्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या आहेत, त्यामध्ये शेतमालाची नासाडी मोठ्या प्रमाणात होते। त्यानंतर वित्त आणि विपणन सुविधांचा अभाव, वाहतुकीच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत। ग्रामीण भागामध्ये जे काही रस्ते आहेत त्या रस्त्यांनी वाहतूक करत असताना नाशवंत शेतमालाची मोठ्या प्रमाणात नासधूस होते, मोठ्या प्रमाणात हा शेतमाल नष्ट होतो। म्हणजे बाजारपेठेपर्यंत शेतमाल नेण्यासाठी दर्जेदार वाहतूक सुविधा या ग्रामीण भागामध्ये उपलब्ध नाहीत, हाही एक विक्री व्यवस्थेतला एक अडथळा आहे। शासकीय उदासीनता हाही एक अडथळा आहे। अशा वेगवेगळ्या अडथळ्यांचा विचार आपण मागच्या लेक्चरला केला। आता हे जे सर्व अडथळे आहेत शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतील हे सर्व अडथळे दूर करण्यासाठी शासकीय स्तरावर आणि तसंच निमशासकीय स्तरावर
वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले गेलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना, वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा ह्या केल्या गेलेल्या आहेत. या कोणकोणत्या सुधारणा केल्या गेल्यात त्या सर्वांचा विचार आजच्या व्याख्यानामध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतली पहिली सुधारणा आहे ती म्हणजे संघटित बाजारपेठांची स्थापना. शेतकऱ्याचा शेतमाल हा बाजारामध्ये नेल्यानंतर तो संपूर्ण शेतमाल किरकोळ स्वरूपामध्ये विकणं शक्य असलं तरी अत्यंत वेळखाऊ आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादित झालेला शेतमाल किरकोळ स्वरूपामध्ये विक्री करत बसायला शक्य जरी असलं तरी त्यासाठी मोठ्या प्रमाणात वेळ खर्च करावा लागतो. आणि म्हणून शेतकऱ्याला शेतमाल एका विशिष्ट ठिकाणी नेऊन विक्री करणं जर शक्य झालं तर ते त्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असतं. आणि म्हणून भारत सरकारने, महाराष्ट्राने सहकारी तत्वावर सहकारी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना केली आणि शेतकऱ्याने आपला शेतमाल या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये विकावा असं बंधन त्यांच्यावरती घातलं. आणि म्हणून शेतकऱ्याला आपला शेतमाल किरकोळ स्वरूपामध्ये विकण्याऐवजी व्यापारी वर्गाला जर लिलाव पद्धतीने विकणं शक्य झालं तर त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. संघटित बाजारपेठांमध्ये नोंदणीकृत व्यापारी संबंधित शेतकऱ्याच्या शेतमालाला लिलावामध्ये बोली लावतात आणि मग लिलावामध्ये बोली लावल्यानंतर संबंधित व्यापारी जो व्यापारी त्या शेतकऱ्याच्या शेतमालाला जास्त किंमत लावेल त्या व्यापाऱ्याला तो शेतकरी त्या मालाची विक्री करतो. म्हणजे लिलाव पद्धतीने शेतकऱ्याला जास्तीत जास्त किंमत मिळण्याची शाश्वती या ठिकाणी निर्माण झाली. संघटित बाजारपेठांमध्ये जेव्हा शेतकरी शेतमाल घेऊन येतो तेव्हा शेतकऱ्याला जर त्या दिवशी शेतमालाला योग्य किंमत मिळाली नाही आणि दुसऱ्या दिवशी जर त्याला त्याच्या शेतमालाची विक्री करायची असेल तर रात्रभर त्याला तिथे राहण्याची, खाण्यापिण्याची सर्व सोय त्या ठिकाणी केलेली असते. जर तो बैलगाडीने आपल्या शेतमालाची वाहतूक करत असेल तर त्या शेतकऱ्याच्या बैलजोडीच्या चारा पाण्याची व्यवस्था अशा संघटित बाजारपेठांमध्ये केलेली असते. आणि अशा संघटित बाजारपेठांमुळे शेतकऱ्याला आपल्या शेतमालाची जास्तीत जास्त किंमत मिळणं शक्य होतं. जे व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करतील, जे व्यापारी ज्या बोलीला शेतमाल खरेदी केलेला आहे ती किंमत जर शेतकऱ्याला देत नसतील तर शेतकरी संघटित बाजारपेठांमध्ये त्या विरुद्ध दाद मागू शकतो. संघटित बाजारपेठांमार्फत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न हा केला जातो. म्हणजे शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतील हा अडथळा दूर करण्यासाठी संघटित बाजारपेठांची स्थापना केली गेली. जे व्यापारी, दलाल, हमाल या बाजारपेठांमध्ये काम करतील त्या सर्वांवर संघटित बाजारपेठेच्या संचालक मंडळाचं नियंत्रण असतं आणि या संचालक मंडळाच्या दिशानिर्देशानुसारच या सर्व घटकांना शेतमाल खरेदी आणि त्याचं व्यवस्थापन हे करावं लागतं. याचा परिणाम असा होतो की शेतकऱ्याला दर्जेदार सुविधा बाजारपेठेमध्ये मिळतात आणि चांगल्यात चांगली किंमत मिळण्यास मदत होते. म्हणजे चांगल्या दर्जाची किंमत मिळवण्यासाठी संघटित बाजारपेठांची स्थापना करणं अत्यंत गरजेचं होतं आणि ती शासनाने संघटित बाजारपेठांची स्थापना सहकारी तत्वावर केलेली आहे. त्यानंतर शेतमालाच्या विक्री व्यवस्थेचा दुसरा अडथळा होता तो म्हणजे प्रमाणीकरण आणि प्रतवारीचा अभाव. शासनाने अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या सभांमार्फत किंवा कार्यशाळांमार्फत किंवा वेगवेगळ्या प्रकाशनांमार्फत शेतकऱ्यांमध्ये ही जाणीव जागृती केलेली आहे की शेतकऱ्यांनी जर त्यांच्या शेतमालाची प्रतवारी केली, प्रमाणीकरण केलं तर शेतकऱ्याला चांगली किंमत मिळणं शक्य आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांचे शेतमालाचे प्रमाणीकरण करण्याचे प्रशिक्षण कार्यक्रम वेगवेगळ्या संस्थांमार्फत, वेगवेगळ्या प्रशिक्षण संस्थांमार्फत, बचत गटांमार्फत किंवा ज्या काही सेवाभावी संस्था असतात, NGO असतात त्यांच्यामार्फत राबवले जातात आणि शेतकऱ्यांना शेतमालाचं प्रमाणीकरण आणि प्रतवारी कशी करायची या संदर्भात प्रशिक्षण हे दिलं जातं. अलीकडच्या काळामध्ये शेतकऱ्यांमध्ये शेतमालाच्या प्रमाणीकरण आणि प्रतवारीचं प्रमाण हे वाढलेलं आहे. डाळिंब उत्पादक शेतकरी किंवा टोमॅटो उत्पादक शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी आता आपल्या उत्पादनाचं प्रतवारी करत आहेत. दर्जेदार माल, चांगला दर्जाचा माल बाजूला काढून निकृष्ट दर्जाचा माल हा वेगळा केला जातो आणि चांगल्या दर्जाच्या मालाला साहजिकच बाजारामध्ये जास्त किंमत मिळत असते. प्रतवारी आणि प्रमाणीकरण केल्याने शेतकऱ्याच्या शेतमालाची एक निश्चित असा दर्जा निश्चित होतो आणि प्रमाणीकरण केल्याने एक
निश्चित असा दर्जा निश्चित झाल्यानंतर शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाची चांगली किंमत मिळण्यास शक्य होतं. तर अशा प्रकारे प्रतवारी आणि प्रमाणीकरण केल्याने शेतमालाची दर्जेदार विक्री आणि जास्तीत जास्त किमतीला विक्री करणं शक्य होतं. विद्यार्थी मित्रांनो, शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतल्या सुधारणाच्या बाबतीत आणखी एक सुधारणा किंवा उपाय आपल्याला सांगता येईल, ती म्हणजे प्रमाणित वजन मापे. ज्या व्यापारी वर्गाला शेतकऱ्यांकडनं शेतमाल खरेदी करायचा आहे, ज्या व्यावसायिकांना किंवा ज्या घटकांना शेतकऱ्यांकडनं शेतमाल खरेदी करायचा आहे, अशा व्यापारी किंवा व्यावसायिकांना त्यांच्या वजन मापांचं, वजन काट्यांचं दरवर्षी प्रमाणीकरण करून घ्यावं लागतं. शासकीय यंत्रणांमार्फत हे प्रमाणीकरण करून घेतल्यानंतर अधिकृत व्यापाऱ्यांनाच मग शेतकऱ्यांकडनं शेतमाल हा खरेदी करता येतो. याचा परिणाम असा होतो की शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाचं योग्य वजन कळतं आणि योग्य वजनाची योग्य किंमत, जी काही किंमत ठरलेली आहे ती संपूर्ण किंमत शेतकऱ्याला मिळते. यामध्ये कुठलीही अफरातफर ही होत नाही. आणि प्रमाणित वजन मापांचा उपयोग केल्याने शेतकऱ्याला चांगल्यात चांगली किंमत मिळण्यास मदत होते. विक्री व्यवस्थेतली ही एक सुधारणा अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात केली गेलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, शेतमालाच्या विक्री व्यवस्थेत आणखी एक सुधारणा केली गेली, ती म्हणजे साठवणुकीच्या सुविधा. वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्याला साठवणुकीच्या सुविधा उभ्या करणं शक्य असलं तरी लहान शेतकऱ्यांना ते आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. आणि म्हणून लहान लहान शेतकऱ्यांचे गट एकत्रित करून लहान शेतकऱ्यांना सहकारी तत्वावर साठवणुकीच्या सुविधा उभ्या करण्यास प्रोत्साहन अलीकडच्या काळामध्ये दिलं जात आहे. किंवा शेतकऱ्यांनी स्वतःचे शेतकरी उत्पादक गट निर्माण करून आता सहकारी तत्वावर साठवणुकीच्या सुविधा उभ्या केलेल्या आहेत. अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शीतगृहांची स्थापना केलेली आहे, उभारणी केलेली आहे. हे सर्व शेतकरी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात शीतगृहांची उभारणी करतात आणि त्या ठिकाणी आपल्या द्राक्षाचं उत्पादन साठवून ठेवतात. किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शेतमालाचं उत्पादन करणारे शेतकरी आता सहकारी तत्वावर एकत्र येऊन सर्वांच्या फायद्यासाठी साठवणुकीच्या सुविधांची उभारणी करत आहेत. कारण सर्वांच्या आता हे लक्षात आलेलं आहे की बाजारामध्ये जर जास्तीत जास्त किंमत मिळवायची असेल तर आपला शेतमाल विशिष्ट कालावधीसाठी साठवून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि यासाठी दर्जेदार साठवणुकीच्या सुविधा उभ्या करणं गरजेचं आहे. आणि म्हणून अनेक शेतकऱ्यांनी आता कांद्याच्या साठवणुकीसाठी कांद्यांची चाळ असेल किंवा द्राक्ष किंवा जो काही नाशवंत शेतमाल आहे याची साठवणूक करण्यासाठी शीतगृहांची उभारणी असेल, ही उभारणी करण्यास सुरुवात केलेली आहे. म्हणजे आणि त्याचप्रमाणे जर अशा सुविधा जर शेतकरी उभ्या करत असेल तर यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात अनुदानही देऊ केलेलं आहे. हे अनुदान मिळतं आहे आणि काही प्रमाणात शेतकरीही त्याचं योगदान देतो आहे. या माध्यमातून या दोन्हीच्या माध्यमातून आता दर्जेदार साठवणुकीची सुविधा या उपलब्ध करून घेतल्या जात आहेत. आणि म्हणून शेतकऱ्याला त्याचा माल अशा साठवणुकीच्या सुविधांमध्ये साठवणुकीच्या ठिकाणी साठवून ठेवणं शक्य होतं. शेतमालाच्या विक्री व्यवस्थेत ही एक फार मोठी सुधारणा अलीकडच्या काळामध्ये केली गेलेली आहे. त्यानंतर शेतमालाच्या विक्री व्यवस्थेत सुधारणा केली गेली ती म्हणजे बाजारविषयक माहितीचं प्रसारण आज मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. विविध वर्तमानपत्रे, टीव्ही किंवा वेगवेगळे शेतीविषयक चॅनल्स, रेडिओ किंवा अलीकडच्या काळामध्ये फेसबुक, व्हॉट्सअप यामार्फत मोठ्या प्रमाणात बाजारविषयक माहितीचं प्रसारण आज होत आहे. शेतकऱ्याला आपल्या शेतमालाला बाजारामध्ये काय किंमत आहे हे आता अचूक आणि तंतोतंत कळतं आहे. याचा परिणाम शेतकरी आपल्या शेतमालाची विक्री करायची की नाही याविषयी योग्य असा निर्णय घेऊ शकतो. कोणत्या शेतमालाची कोणत्या बाजारपेठेमध्ये किती आवक आहे, कोणत्या शेतमालाला कोणत्या बाजारपेठेमध्ये किती किंमत आहे, आपल्याला त्या शेतमालाची बाजारपेठेमध्ये विक्री करणं शक्य आहे की नाही, या सर्व बाबींची माहिती वेगवेगळ्या माध्यमातून आज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते आहे. आणि म्हणून शेतकरी आपल्या शेतमालाची बाजारामध्ये विक्री करायची की नाही याविषयी निर्णय घेऊ शकतो. बाजारपेठेविषयी जे काही प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियांची संपूर्ण आणि सविस्तरपणे माहिती शेतकऱ्याला आज उपलब्ध करून दिली जाते आहे. व्यापारी वर्ग, त्यांचे अधिकार, त्यांचे कर्तव्य याविषयी शेतकऱ्यांना जाणीव करून दिली जाते आहे. हमाल, दलाल किंवा व्यापारी यांचे कमिशन, त्यांच्या फिया या सर्वांचे दर आज निश्चित केलेले आहेत आणि ते किती आहेत याविषयी माहितीचं प्रसारण वेगवेगळ्या माध्यमातून केलं जात आहे. आणि यामुळे
सविस्तरपणे माहिती शेतकऱ्याला या ठिकाणी उपलब्ध होते. आता बाजारपेठेविषयक माहितीचं प्रसारण केल्याने शेतकऱ्याला दर्जेदार किंमत मिळणं शक्य झालेलं आहे किंवा त्याविषयी मदत झालेली आहे. शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतला जो काही अडथळा आहे पुढचा तो म्हणजे मध्यस्थांचं उच्चाटन किंवा मध्यस्थांची साखळी आणि त्यातली सुधारणा म्हणजे मध्यस्थांचं उच्चाटन. सरकारने अलीकडच्या काळामध्ये किंवा नाबार्ड सारख्या संस्थांनी अलीकडच्या काळामध्ये शेतकरी उत्पादक गट स्थापन करण्यास प्रोत्साहन दिलेलं आहे. फार्मर्स प्रोड्युसर कंपनी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी एकत्र येऊन शेतकऱ्यांनी शेतमालाची विक्री करावी ती थेट ग्राहकांना. शेतकऱ्यांनी थेट ग्राहकाला शेतमालाची विक्री केल्याने मध्यस्थांची साखळी कमी होते. यामध्ये 20 ते 30% शेतकऱ्याला आपल्या शेतमालाची जास्त किंमत मिळते आणि त्या तुलनेने ग्राहकाला मात्र 25 ते 30% शेतमालाची कमी किंमत द्यावी लागते. परिणामतः शेतमालाचा उत्पादक म्हणून शेतकरी यालाही चांगली किंमत मिळते आणि शेतमालाचा उपभोक्ता म्हणून ग्राहक यालाही कमीत कमी किमतीत दर्जेदार हा शेतमाल उपलब्ध होतो. म्हणून अलीकडच्या काळामध्ये शेतमालाची विशेषतः भाजीपाल्याची थेट ग्राहकांना विक्री करणारी वेगवेगळी केंद्रे या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत, उभारली जात आहेत. मध्यस्थांचं उच्चाटन हे मोठ्या प्रमाणात आज होत आहे. व्यापारी वर्ग किंवा हमाली किंवा दलाल हे जे काही वर्ग आहेत किंवा छोटा व्यापारी, किरकोळ व्यापारी हे सर्व या सर्वांचं उच्चाटन आज होत आहे. शेतकरी वर्ग जागरूक झालेला आहे आणि ग्राहक वर्गाला थेट विक्री करण्याचा प्रयत्न शेतकरी वर्ग करतो आहे. यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा शेतकरी समूह स्थापन करून त्या समूहांमार्फत किंवा उत्पादक कंपन्यांमार्फत तो आपल्या शेतमालाची थेट ग्राहकांना विक्री करतो आहे. याचा अर्थ दरम्यानच्या मध्यस्थांचं जे काही उच्चाटन आहे हे आपोआप होत आहे. त्यानंतर शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतली सुधारणा, दुसरी सुधारणा आहे त्यानंतर ती म्हणजे आधारभूत किमती. शेतमालाला जर आधारभूत किंमत जाहीर केली तर शेतमालाला शाश्वत किंमत मिळणं शक्य होतं, निश्चित अशी किंमत मिळणं शक्य होतं. आता आधारभूत किमती म्हणजे ज्या शासनाने विशिष्ट असा शेतमाल खरेदी करण्याची तयारी दाखवलेली आहे अशी किंमत म्हणजे आधारभूत किंमत होय. एखाद्या शेतमालाला एक विशिष्ट अशी किंमत जेव्हा शासन जाहीर करतं तेव्हा त्या किमतीला शेतमाल खरेदी करण्याची शासन तयारी ठेवतं. अशा किमतीला आधारभूत किमती असं म्हणतात. जर या आधारभूत किमतींपेक्षा बाजारपेठेतील किमती कमी असतील तर अशा शेतमालाची खरेदी शासकीय यंत्रणांमार्फत केली जाते आणि जर या आधारभूत किमतींपेक्षा बाजारपेठेतील किमती जास्त असतील तर शेतकरी त्याच्या शेतमालाची विक्री व्यापारी वर्गाला करू शकतो. अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या शेतमालांच्या बाबतीत, वेगवेगळ्या शेती पिकांच्या बाबतीत शासनाने आधारभूत किमती वाढवलेल्या आहेत आणि म्हणून साहजिकच आहे आधारभूत किमतींपेक्षा जास्त किंमत व्यापारी वर्गाला, शेतकऱ्याला द्यावी लागते आणि साहजिकच आहे आधारभूत किमती जास्त आहेत आणि म्हणून शेतकऱ्याला काही पिकांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात चांगला फायदा होताना दिसतो आहे. अशा प्रकारची सुधारणा या विक्री व्यवस्थेअंतर्गत शासनाने केलेली आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची सुधारणा अलीकडच्या काळामध्ये केली गेली ती म्हणजे APMC कायद्यामध्ये सुधारणा. ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केट कमिटी, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कायद्यांमध्ये अलीकडच्या काळामध्ये शासनाने मोठ्या प्रमाणात सुधारणा केली. विशेषतः केंद्र सरकारने या संदर्भात मोठी सुधारणा अलीकडच्या काळामध्ये केलेली आहे. या कायद्यान्वये अगोदर शेतकऱ्याला आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्येच विकणं बंधनकारक होतं आणि याचा परिणाम म्हणून व्यापारी वर्ग, दलाल, हडते, हमाल किंवा किरकोळ व्यापारी, गहू व्यापारी यांच्याकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक, आर्थिक शोषण हे केलं जात होतं. अनेक अडथळ्यांचा सामना कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना करावा लागत असे. पण अलीकडच्या काळामध्ये केलेली सुधारणा, सर्वात महत्त्वाची सुधारणा म्हणजे शेतकरी आपला शेतमाल हा कृषी उत्पन्न बाजार समित्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही प्रांतामध्ये, कोणत्याही भागामध्ये विना अडथळा विकू शकतो. म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्येच आपल्या शेतमालाची शेतकऱ्याने विक्री करावी असं जे बंधन होतं हे बंधन आता काढून टाकलेलं आहे. शेतकरी देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये, कोणत्याही ठिकाणी आपल्या शेतमालाची आता विक्री करू शकतो. म्हणजे शेतकऱ्याला आता व्यापक अशी बाजारपेठ या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. साहजिकच आहे
ज्या बाजारपेठेमध्ये शेतकऱ्याला जास्तीत जास्त किंमत मिळेल अशा बाजारपेठेमध्ये शेतकऱ्याला आपल्या शेतमालाची विक्री करून मोठ्या प्रमाणात नफा कमावणं, नफा मिळवणं हे सहज शक्य झालेलं आहे. अशा विविध प्रकारच्या सुधारणा शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतील अडथळे दूर करण्यासाठी शासनाने केलेले आहेत, निमशासकीय संस्थांनी केलेले आहेत. धन्यवाद.